नमस्कार, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी तालुका पाटण मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आपण या ठिकाणी दररोज 10:30 वाजता 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयाचं तासिका घेत असतो। तर आज आपण या ठिकाणी कालच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांक दशांश अपूर्णांक पाहिला होता आणि आज आपण दशमान पद्धती या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल फळ्यावर तर दशमान पद्धती, त्याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, त्याच्यानंतर कालमापन, दिनदर्शिका एवढे घटक पाहण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी काय चालू या ठिकाणी आहेत। परंतु आपण आज दशमान पद्धती हा घटक पाहावा असं मला वाटतं। कारण काय होणार जर आपण हे घटक पाहिले, दशमान पद्धतीमध्ये लांबी आहे, वस्तुमान आहे आणि धारकता आहे, बरोबर आहे की नाही। आणि एवढे घटक आपल्याला पाहायचे। ते कालमापनामध्ये घड्याळ येतं, घड्याळामध्ये मग काय असेल, तासाचं मिनिटामध्ये, मिनिटाचं सेकंदामध्ये, तासाचं सेकंदामध्ये या पद्धतीनं रूपांतर येतं। परत दिनदर्शिका तर खूप मोठा घटक आहे। म्हणजे मला असं काय वाटतं की आपण हा घटक पाहू, कोणता, दशमान पद्धतीमधला लांबी, वस्तुमान आणि धारकता हे घटक आज आपण पाहू। कारण काय होईल, सगळं जर घटक आपण पाहायचं ठरवलं तर तास संपल्यानंतर तुम्हाला काय समजणार नाही की सरांनी काय शिकवलं आणि तास संपल्यानंतर मला समजणार नाही की मी काय शिकवलं। त्यामुळं आज आपण हा एकच घटक आपण पाहणार आहोत। आणि जर आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये जर वेळ मिळाला आणि जर घटक कमी असतील तर हे दोन घटक आपण त्या ठिकाणी पाहून घेऊ। मग तर आज आपण सुरुवात करूया दशमान पद्धतीमधलं लांबी या घटकाला आज आपण सुरुवात करत आहोत। मग लांबी म्हणजे काय, लांबी मोजतो आपण, बरोबर। लांबी कशाची मोजतो, आपण जर दुकानात कापड आणायला गेलो प्रथम, तर आपण कापड आणायला गेल्यानंतर काय करतो, दुकानदार सांगतो की तुम्हाला शर्टासाठी एवढं मीटर कापड लागेल, बरोबर, किंवा पॅन्टसाठी एवढं मीटर कापड लागेल। मग या पद्धतीने सांगितल्यानंतर आपण ते काय करतो, लांबीमध्ये मोजत असतो। मग किंवा आणखी लांबी कशी मोजतो, दोन गावामधील अंतर ही मोजतो। जर मी सांगितलं या फळ्यामधलं अंतर मोजा, तर आपण किलोमीटरमध्ये मोजू का, मोजणार का किलोमीटरमध्ये, नाही मोजणार। याचं अंतर आपण कशामध्ये मोजू शकतो, मीटरमध्ये मोजू शकतो। त्याच्यापेक्षा लहान म्हटलं तर आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो, बरोबर। पण किलोमीटरमध्ये मोजायला येईल का, किलोमीटर हे मोठे एकक आहे। मग किलोमीटरमध्ये आपण काय मोजू शकतो, तर दोन गावामधील अंतर किंवा रस्ता ज्यावेळेस तुम्ही पाहत असाल बघा, रस्त्याचं काम चालू असतं त्यावेळेस ते असं एक सायकल घेऊन जात असतं, सायकलचं चाकासारखं, म्हणजे ते काय करतात, त्या रस्त्याची लांबी मोजत असतात। किंवा तुम्हाला जर विचारलं डेबेवाडीकरण अंतर किती आहे, तर ते सांगतात एक 25 किलोमीटर, 30 किलोमीटर। म्हणजे जे जास्त असतं ते आपण किलोमीटरमध्ये मोजतो आणि कमी असतं, उदाहरणार्थ आपण हा जर माझ्या इथला पेन आहे, या पेनची जर लांबी तुम्हाला विचारली तर तुम्ही मीटरमध्ये मोजणार का, तर ही सेंटीमीटरमध्ये सांगू शकता, बरोबर। मीटरमध्ये सांगता येणार नाही, बरोबर की नाही, येणार सांगता, परंतु आपण सेंटीमीटरमध्ये सांगणं असं युक्तिक होईल, बरोबर ना सोरा। मग त्या पद्धतीने आपण आज लांबी हा घटक पाहणार आहोत। मग लांबी हा घटक पाहत असताना मग बघा, अशी पट्टी असते आपल्याकडं, तुमच्या सर्वांकडे पट्टी असते, तुम्हाला माहिती आहे। आपल्याकडे दोन प्रकारच्या पट्ट्या असतात, एक असते किती सेंटीमीटरची, फुटपट्टी म्हणतो आपण त्याला, ती 30 सेंटीमीटरची असते, बरोबर। आणि जी छोटी पट्टी असते आपल्या कंपासामध्ये, कंपास पेटीमध्ये, ती कितीची असते, अर्धा फूट म्हणजे 15 सेंटीमीटरची असते, बरोबर आहे की नाही। मग ही जर पट्टी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघा, आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असते, आपण पाहू शकता, किंवा आपल्या दप्तरामध्ये ही असते पट्टी। मग इथं जर तुम्ही या फुटपट्टीवर पाहिलं तर काय दिसतं बघा तुम्हाला,
या पद्धतीने जर फुटपट्टीवर पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा 1 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर, हा 3 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर. मी तर फळ्यावर छोटी काढतो पट्टी म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊ शकेल. बघा अशी पट्टी असते. इथून सुरू झालं इथे 0 असतं समजा 1 2 3 4, परत 5वी मोठी असते 6 7 8 9 आणि 10वी मोठी असते आणि इथं 1 लिहिलेलं असतं. असते का सांगा? 2 3 4 5 6 7 8 9 10, इथं 2 लिहिलेलं असतं. असं कितीपर्यंत असते पट्टी आपली? 30 पर्यंत असते. बरोबर की नाही? फुटपट्टी 30 सेंटीमीटर पर्यंत असते. असते की नाही? मग तशी या पद्धतीने मी पट्टी काढली. पुढं आता पुढचं काय मी जास्त काढत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. काढत बसलं तर आपल्याला त्यालाच वेळ जाईल. बरोबर. मग मला सांगा इथून हे जे अंतर आहे, इथून हे जे अंतर आहे ते किती झालं रे? किंवा इथून लिहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे अंतर किती झालं? 1 सेंटीमीटर झालं. किती झालं? 1 सेंटीमीटर झालं. बरोबर. त्यालाच आपण सेमी म्हणतो किंवा इंग्रजीत लिहायचं असेल तर कसं लिहितो? सीएम असं पण लिहितो. बरोबर आहे ना? मग हे झालं 1 सेंटीमीटर. मग इथून समजा इथं मी काढले असे दुसरी, हा आता इथून इथपर्यंतचं अंतर किती झालं रे? 2 सेंटीमीटर झालं. बरोबर आहे की नाही? किती झालं? 2 सेंटीमीटर अंतर झालं. मग मला सांगा आता हे जे आहे हे 1 सेंटीमीटर झालं. पट्टीत पण तुम्हाला दिसेल. तुम्ही जर पट्टी समोर काढली, आता कंपास मध्ये जर तुमच्या पट्टी असेल तर तुम्ही पट्टी काढा छोटी आणि तुमच्या समोर बघा काढली का सगळ्यांनी पट्टी? काढा सगळ्यांनी पट्टी. पट्टी काढल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पहिलं 0 आहे म्हणजे तिथून चालू झाली आपलं मोजायला आणि इथं जर तुम्ही पाहिलं 1 आहे. बरोबर आहे की नाही? 1. त्याच्या मधल्या जर रेषा मोजल्या म्हणजे 1 0 आणि 1 इथल्या जर रेषा मोजल्या तर किती आहेत? मोजा बरं तुम्ही. तुमच्याकडे पट्टी आहे त्याच्यामध्ये आहे 0 पासून 1 पर्यंतच्या जर मधल्या रेषा मोजल्या तर काय होणार आहे? त्या रेषा तुम्हाला किती येणार आहेत? 10 रेषा येणार आहेत. किती येणार आहेत? 10 रेषा. पण सेंटीमीटर किती आहे आपलं? 1 आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 1 मध्ये किती रेषा आहेत? 10 रेषा आहेत. एकामध्ये किती रेषा आहेत? 10. मग एकामध्ये 10 रेषा आहेत. मग 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा आहेत. मग या रेषांनाच काय म्हणतो आपण? मिलीमीटर. काय म्हणतो? मिलीमीटर. मग तुमचं एक क्लिअर झालं. कोणती गोष्ट क्लिअर झाली? इथे लिहितो बघा 1 सेंटीमीटर. मी थोडक्यात लिहितो सेमी लिहितो. ऍक्च्युली कसं असतं ते? सेंटीमीटर असतं. कसं असतं? सेंटीमीटर. पण मी सेमी लिहिलं. थोडक्यात लिहिलं 1 सेमी बरोबर किती आलं मग तुमचं? 10 मिलीमीटर. काय आलं? मी पूर्ण लिहितो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. नंतर मिली लिहिलं की परत आणखी तुमचा गोंधळ होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? मग 1 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर आलं? 10. आता पुढे बघा. बघा मग मिलीमीटर मध्ये काय मोजू शकतो? एकदम छोटी 1 सेंटीमीटर एवढं तर असू शकतं ना. बघा तुम्ही जर बोटाचा एक कांडी जर अशी ठेवली तर 1 सेंटीमीटरची होऊ शकते. होऊ शकते ना? बरोबर आहे का? बोला मोठ्यानं. होऊ शकते. बरोबर. मग त्याच्यापेक्षा लहान जर आपल्याला काय मोजायचं असेल तर आपल्याला काय असतं? ते मिलीमीटर मध्ये मोजावं लागतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्वात लहान त्याच्यापेक्षाही लहान असू शकतं परंतु आपण जे शिकतो त्यातलं सर्वात लहान एकक काय आहे? काय मोजण्याचं? वजन मोजण्याचं? धारकता मोजण्याचं? लांबी मोजण्याचं सर्वात लहान एकक आपण जे शिकतो आता सध्याला इयत्तेमध्ये ते कोणतं आहे? मिलीमीटर. मग मला सांगा असं 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर असं ज्यावेळेस आपण 100 सेंटीमीटर ओके पुसतो आता मला सांगा असं आपण 100 सेंटीमीटर पर्यंत गेलो त्यावेळेस काय होणार आहे सांगा? इथं 100 सेंटीमीटर आलं समजा 100 सेंटीमीटर. मग मला सांगा 100 सेंटीमीटर झाल्यानंतर काय होतं त्याचा? 1 मीटर. म्हणजे साधारणतः एवढा असू शकतो ना? एवढा मीटर असू शकतो. जसे जर आपण एका पट्टीमध्ये 30 असतात 30 सेंटीमीटरची एक पट्टी असते ना फुटपट्टी आपल्याकडे असते की नाही?
मग तशा 3 पट्ट्या घेतल्या, मोजल्या समजा इथून. कुणाकडे आहे का फुटपट्टी? फुटपट्टी आहे का मोठी? मोठी पट्टी दे, छोटी. बघा हे जे आपली छोटी पट्टी आहे, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये किती सेंटीमीटर असतात? 15 सेंटीमीटर असतात. समजा इथं मी मोजतो 15. सांगा मोजायचं तुम्ही. 30 मोजा. किती झालं? 45. पुढं 60. पुढं 75. 90. आणि आता किती? 10 घेतले पाहिजे ना. इथं 10 आहे बघा. म्हणजे इथून आपण कुठपर्यंत आलो? इथून अशी जर रेष ओढली तर ही मग किती मीटरची झाली सांगा? 1 मीटरची झाली, बरोबर आहे का? म्हणजे आपण किती सेंटीमीटर घेतले? 100 सेंटीमीटर घेतले. 100 सेंटीमीटर घेतल्यानंतर 1 मीटर झाला, बरोबर का? 100 सेंटीमीटर घेतल्यानंतर आपला 1 मीटर साधारणतः एवढा असतो, बरोबर आहे का? 1 मीटर असतो, आपण मोजू शकतो. म्हणजे आपलं कापड ज्यावेळेस आपण कापड मोजतो ना, त्यावेळेस मीटर मध्ये दुकानदार सांगतात बघा. कधी तुम्ही दुकानात गेला तर परत विचारायचं की तुम्ही तो तुमच्या बाबासोबत गेला तर तो बाबाला सांगतो की तुम्हाला 1:20चं कापड लागेल. 1:20 म्हणजे काय? 1 मीटर आणि 20. पुढे काय असतं? 20. हा, ते काय? ते आपल्याला कापड लागेल म्हणून सांगतो, बरोबर आहे की नाही? किंवा 1.25 सांगतो, म्हणजेच काय? सव्वा मीटर होतं ना ते. त्या पद्धतीने आपल्याला सांगतो. म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हे तुम्हाला समजलं? हा, ओके. आता बघा असे हे मीटर. आता मी किती घेतले? हे मीटर 1च मीटर घेतला. तो कितीने बनलाय? 100 सेंटीमीटर. मग मी असे 100 मीटर घेतले. समजा हे पुस्तक इकडलं आता पुस्तक येणार नाही आपल्याला, हे लागणार आहे. ओके, हा 1 मीटर झाला. याच्या पुढे दुसरा मीटर घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला. असे किती घेतले? 1000 घेतले. किती घेतले? मी किती मीटर घेतले? 1000 मीटर घेतले. मग असे हा 1 मीटर. बघा अंदाज येतो का तुम्हाला अंदाज येतो का? बघा हा 1 मीटर आहे. कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत 1 मीटर आहे. असे मी किती मीटर घेतले? 1000. म्हणजे असं पुढे ठेवत गेलो असे 1000 मीटर. मग त्याचा मिळून काय बनतो? 1 किलोमीटर. आलो का आपण? आणि किलोमीटर मध्ये काय मोजतो? 2 गावातील अंतर मोजतो, बरोबर आहे का? काय मोजतो किलोमीटर मध्ये? 2 गावातील अंतर. लिहून घ्यायची काय गरज नाही. तुमच्या पुस्तकामध्ये पण असतं की नाही? किंवा तुमचे सर तुम्हाला शाळेमध्ये लिहून देतील. मग लक्षात द्या, आपण कुठून आलो? मिलीमीटर पासून कुठं आलो? किलोमीटर पर्यंत आलो. मग सांगा 1 सेंटीमीटर 10 मिलीमीटरचा काय बनतो? 1 सेंटीमीटर. बघा असं लॉजिक न लक्षात ठेवायचं, एकदम सोपं असतं. 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर, बरोबर? तसे 100 सेंटीमीटर घेतले, बरोबर, त्याचा 1 मीटर बनतो. आता 1 मीटर बनला ना, मिलीमीटरचा सेंटीमीटर बनवला, सेंटीमीटरचा आता काय बनवला? मीटर बनवला. आता असे 1000 मीटर घेतले, काय बनला? 1 किलोमीटर बनला. 1 किलोमीटर. काय सोपं आहे? सोपं आहे ना? मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 2 गावामधील अंतर मोजण्यासाठी तुम्ही कोणतं एकक वापराल? मिलीमीटर वापराल, सेंटीमीटर वापराल, मीटर वापराल का किलोमीटर वापराल? किलोमीटर वापराल. मुंबई आणि पुण्याचं अंतर समजा आपलं कराड आणि पुण्याचं अंतर आपण सेंटीमीटर मध्ये सांगितल्यानंतर काय जमेल का? 000 लिहायला जागा पुरेल का? मग ते आपण कशामध्ये सांगतो? किलोमीटर मध्ये सांगतो. याचं आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे 1000. मग 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 2000. ते येतं आपल्याला, तेव्हा आपण परत पाहणार आहोत. हे झालं लांबीचं झालं. आता याच्यानंतर आहे वस्तुमान. ओके, वस्तुमानचं पण एकदम सोपं आहे. हे पुसू? ओके. वस्तुमान म्हणजे काय? आपण वजन मोजतो. दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराला काय म्हणतो? साखर 1 किलो द्या, गुळ 1 किलो द्या, शेंगदाणा 2.5 किलो द्या, असं म्हणतो की नाही?
व्यवहारात सांगतो ना 2.5 किलो द्या. 2.5 किलो म्हणजे काय 2 किलो आणि अर्धा किलो. बरोबर. मग आता आपल्याला वजन मोजायचं. जर समजा मी तुमच्याकडं एका हातामध्ये काय दिलं, इथं आहे तर आपल्याकडे वजन बघा, हे जर तुम्हाला समोर दिसत असतील, दिसतात ना वजन, या पद्धतीने वजन सगळ्या आपल्या शाळेमध्ये आहेत, आपण हे पाहू शकता. समजा एका हातामध्ये, किंवा आपण सोनाराच्या दुकानात गेलो सोनं घ्यायला, मग म्हणतो का 1 किलो सोनं द्या, अरे पैसे किती होतील, बरोबर आहे का. म्हणजे सोनं, ज्या महाग वस्तू असतात किंवा ज्या छोट्या वस्तू असतात ते आपण ग्रॅम मध्ये मोजतो, बरोबर आहे की नाही. मग दुकानदाराकडे जायचं आणि म्हणायचं 2 ग्रॅम शेंगदाणे द्या. 2 ग्रॅम शेंगदाणे, 2 ग्रॅम शेंगदाणे म्हणजे किती शेंगदाणे येतील अंदाज सांगा बरं. 2 ग्रॅम म्हणलं मी, आपल्या कानामध्ये असतं बघा 2 ग्रॅमची काय म्हणतो त्याला आपण, 2 ग्रॅमचं काय म्हणता कानातल्या मुली, कानातलंच म्हणता ना. मग 2 ग्रॅमचं कानातलं असतं, त्याचं वजन किती असतं तुम्ही अंदाज बघू शकता ना. मग तुम्ही जर दुकानदाराकडे गेला 2 ग्रॅम शेंगदाणे द्या, तेवढ्या वजनाचे शेंगदाणे किती येतील, 2च येतील, 1च येईल, बरोबर आहे ना. मग शेंगदाणे असतील, गूळ असेल, हे आपण कशामध्ये मागतो, ग्रॅम मध्ये मागतो किंवा किलोग्रॅम मध्ये मागतो, बरोबर आहे की नाही. पण सोनं किंवा आपण जिरं मोहरी असते ना, ते आपण ग्रॅम मध्ये घेतो. 50 ग्रॅम मोहरी द्या म्हणतो, 50 ग्रॅमला काय म्हणतात रे व्यवहारात, कोणाला माहिती आहे का, कोण सांगेल सांगा. जरी मला इथं ऐकू येत नसेल तर तुमचे सर ऐकतात, सांगा. 50 ग्रॅमला व्यवहारात काय म्हणतात, 1 छटाक म्हणतात, ऐकलंय ना, 1 छटाक म्हणतात. तुम्ही घरच्याला विचारा, 50 ग्रॅमला 1 छटाक म्हणतात. ओके, बरं पुढे जाऊ दे आपण. आता मग आपल्याला कुठे जायचं, ग्रॅमकडे आलो आपण, आलो की नाही ग्रॅमकडे. मग सर्वात लहान एकक काय आहे वस्तुमान मोजण्याचं, जसं लांबी मोजण्याचं सर्वात लहान एकक कोणतं सांगितलं होतं, मिलीमीटर, आणि सर्वात मोठं किलोमीटर. आता ग्रॅमचं, इथं ग्रॅम लिहू, सर्वात लहान एकक काय आहे मग ग्रॅम, बरोबर. मग ग्रॅम असे मी 1 ग्रॅम घेतलं, 2 ग्रॅम घेतलं, 100 ग्रॅम असू शकतं. तुम्हाला 100 ग्रॅमचं वजन दाखवू. आता आपल्याकडे इथं 100 ग्रॅमचं सध्याला नाही, आपण 200 ग्रॅमचं दाखवतो. बघा हे 50 ग्रॅमचं वजन आहे. जर तुम्ही ह्याचं वजन पाहिलं तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पाहू शकता. हे आहे 50 ग्रॅमचं वजन, हे आहे 200 ग्रॅमचे. मग असे किती टाकावं लागतील या वजनासाठी, सांगा भाऊ. 4 टाकावं लागतील ना. मग हे 200 ग्रॅमचं झालं. हे आहे बघा इकडं माझ्याकडं 500 ग्रॅमचं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण 1 ग्रॅम पासून कुठं आलोय आता, 500 ग्रॅम पर्यंत आलो की नाही. मग हे 500 ग्रॅमचं वजन आहे, बरोबर. आता आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे 1 किलोचं वजन आहे. तुम्हाला जर पाहिलं, तुम्हाला जर इथं दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता, हे 500 ग्रॅमचं वजन आहे आणि हे 1 किलो. 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅमचं. अशी 2 वजनं टाकावी, त्यावेळेस हे एक वजन होतं, बरोबर. मग 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम झाले, 1 किलोग्रॅम बरोबर किती झाले, 1000 ग्रॅम झाले, बरोबर आहे का. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला जरा थोडं फास्ट घ्यावं लागतं. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतं. 1 किलोग्रॅम बरोबर 1000. तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये असा वजन काटा आपल्या शाळेमध्ये आहे. आपल्याला जे हे मिळलेत ना गणित पेट्या काय, त्याच्यामध्ये असा वजन काटा आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीची वजनं दिली आहेत तुम्हाला. हे वजन आपण ठेवून पाहू शकता, अशी वजन आहेत बघा. हे 20 ग्रॅमचं आहे. मी जर 20 ग्रॅम या बाजूला टाकलं तर खाली जाईल. आणि हे 2 ग्रॅम कितीचं आहे बघा, 10 ग्रॅमचं. अशी 2 वजनं, बरोबर. मग आता वजन काटा आपला सारखा होईल. म्हणजे या पद्धतीने आपण वजन करू शकतो. साखरेचं वजन असंच देतात ना, बघता की नाही. साखरेचं असेल, शेंगदाणा असेल, गूळ असेल, तूर असेल, डाळी याच पद्धतीने देतात. समजा मी इकडे 1 किलो, अर्धा किलो, 50 ग्रॅम, 500 ग्रॅम आहे. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. मग मी जर इकडे ठेवलं आणि इकडे या बाजूला साखर टाकली तर ती किती ग्रॅम साखर होईल, 500 ग्रॅम साखर होईल का.
याचा सराव आपण आपल्या शाळेमध्ये करू शकता दुपारच्या सत्रामध्ये, किंवा ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल तुमच्या सरांना त्यावेळेस हा वजन काटा काढून आपण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष वापरतो त्यावेळेस जे मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला समजत असतं, म्हणून हा स्वतः हाताळून तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बराच घटक घ्यायचा आणखी किलोग्रॅम आणि ग्रॅम झालं, हे दोनच आपण सध्याला लक्षात आठवणीत ठेवू शकता. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. आता त्याच्यानंतर आहे धारकता. मला सांगा रे, धारकता हा घटक, धारकतामध्ये म्हणजे काय, एखाद्या भांड्यामध्ये किती मावतं. समजा एखाद्या भांड्यामध्ये पाणी टाकलं, एक तांब्या घेतला आणि एक घागर घेतली. ओके, समजा एका हातामध्ये मी तांब्या घेतला आणि एका हातामध्ये घागर, मग कोणत्या भांड्याची धारकता जास्त आहे. उदाहरणार्थ हा पेला काढला मी. ओके, हा पेला दिसतो तुम्हाला, आता बादलीसारखं वाटतंय पण पेला समजा, आणि दुसरी मी घागर काढतो. काढू, आता मला जास्त येणार नाही पण मी काढतो घागर. ओके, मग हाही घागर काढली. मग मला सांगा, हा पेला म्हणजे ग्लास, मी लिहितो पेला, जरी तुम्हाला वाटत नसेल तर पेला समजा. ओके, हा पेला आणि ही, मग याच्यामध्ये या दोन्हीच्या मध्ये कोणाची धारकता जास्त असेल. घागरीची धारकता जास्त आहे, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा, हे घागर आहे, हे पेला आहे. हे घागर आहे आणि हा पेला आहे. जर मी आता एखाद्या दुकानदाराकडे गेलो आणि मी म्हटलं मला काय पाहिजे, तेल पाहिजे. समजा म्हटलं काय पाहिजे, म्हटलं तेल. मग समजा एका दुकानदाराने मला पेल्यानं दिलं, मी त्याला म्हटलं मला 5 किलो तेल पाहिजे किंवा 5 लिटर तेल पाहिजे, असं काहीतरी सांगितलं मी. मग मी जर दुकानदाराकडे गेलो आणि त्याने एकानं मला पेल्यानं दिलं, एकानं घागरीनं दिलं, एकानं तांब्यानं दिलं, मग सांगा सगळीकडे मला सारखं येईल का तेल. येईल का. आपण रतीब लावतो, ते उदाहरण जाऊ, आपण दुधाचा रतीब लावतो की नाही. समजा 1 लिटर दुधाचा रतीब आपण दररोज लावलेला आहे. ओम लावलाय ना. हा, मग हाताकडे घ्या, आपण दुधाचा रतीब लावलाय. मग आपण गेलो पहिल्या दिवशी, त्या घरच्यांनी काय केलं, 5-6 कप आपल्याला वाढले. कप माहिती आहे ना, कपाने आपल्याला दूध वाढलं. ओके, परत दुसऱ्या दिवशी गेलो, ग्लासनं वाढलं, पेल्यानं वाढलं. तिसऱ्या दिवशी गेलो, त्याच्यापेक्षा छोटा फुलपात्र, आमच्याकडे फुलपात्र म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहित नाही, त्याच्यानं वाढलं. मग मला सांगा, 3 दिवशी दूध घेतलं, सारखं येईल का. नाही सारखं येणार. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं असतं, प्रमाणित एकक केलेलं असतं. आता उदाहरणार्थ मी हे तुम्हाला दाखवतो, हे माहिती आहे सगळ्यांना, दिसतंय सगळ्यांना. मग मी जर गेलो आता काय, समजा आपल्या डेबेवाडीत गेलो. कुठे गेलो, डेबेवाडीत गेलो आणि त्यातला म्हणलं मला 1 लिटर दूध द्या, या मापानच देणार, बरोबर की नाही. परत मी पुढे गेलो कराडमध्ये म्हटलं मला 1 लिटर दूध द्या, ते ह्याच मापानं देणार. पुढे मी गेलो आमच्या पंढरपूरला, कुठे गेलो, आमच्या गावाकडे गेलो, तिथं मी 1 लिटर दूध घेतलं, ह्याच मापाने देणार. बरोबर. समजा तुम्ही गेला मुंबईला, तुमच्यातले बरेच जण मुंबईला असतात ना, मुंबईला गेला आणि त्यांना म्हटलं मला 1 लिटर दूध द्या, ते कशाने देणार, याच मापाने देणार, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, डेबेवाडी, कराड, पंढरपूर आणि मुंबई कुठं जरी 1 लिटर दूध घेतलं तर एवढंच येणार का, त्याचं प्रमाणित एकक आहे. त्याचं काय आहे, हे समजा डेबेवाडीत ग्लासनं दिलं, कराडमध्ये तांब्यानं दिलं, पुढे गेलो पंढरपूरला समजा त्याच्यापेक्षा मोठ्या तांब्यानं दिलं, आणि मुंबईला पिशवीत दिलं. पिशवीत देतात ना मुंबईला. मग सांगा मला, तसं दिल्यानंतर सगळीकडलं तेल वेगवेगळे, दूध वेगवेगळे येणार ना. म्हणून आपण जगामध्ये कुठं जरी गेलं आणि तुम्ही 1 लिटर दूध मागितलं किंवा 1 किलो साखर मागितली, ती
ती सगळीकडे सारखी येणार, कारण आपण काय ठरवलंय, लांबी, वस्तुमान आणि धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक ठरवले, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक दिसतंय का? 1000 मिली म्हणजेच 1 लिटर. लक्षात येतंय का? आपल्याकडे छोटी पण आहे बघा. आता मी 100 पासून दाखवतो, जास्त दाखवत नाही. बघा 100 मिलीचं पण आहे. मग अशी 100 मिलीची 5 घेतली, काय होईल? किती दूध येईल सांगा मला? 500 मिली येईल. बघा हे 500 मिली दिसतंय ना, म्हणजेच किती? 500 मिली. आता 500 मिलीची मी 2 घेतली, अशी किती येईल? 1000 मिली, बरोबर आहे का? 500 मिलीची 2 माप घेतलं मी दूध, घेतलं का? तर किती येईल? 1000 मिली. आणि 1000 मिली म्हणजेच 1 लिटर. इथे लिहितो, 1 लिटर बरोबर 1000 मिली. हे सराव नव्हतं बरं का. आता जरी तुम्हाला जर आवड वाटत असेल ऐकायला, परंतु सराव केल्यानंतर हे पटकन होतं. आता मला एक सांगा, धारकतेचं शेवटचं आणि फक्त 2 उदाहरण घेऊन आपण आजची तासिका संपवते. बघा मला 1 लिटर 1000 मिली. मला सांगा, आपण दूध आणायला, तेल आणायला जातो दुकानदाराकडे, जातो की नाही स्वरा? मग त्यावेळेस काय म्हणतो, दुकानदाराला 1 किलो द्या. पण ते किलो मध्ये देत नाहीत, ते कशात देतात? लिटर मध्ये. जर आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या शाळेमध्ये तेलाचे पिशवे असते, तुम्ही तेलाच्या पिशवीवर बघू शकता 1 लिटर लिहिलेलं असतं, पण ते 1 किलो नसतं. आपण 1 किलो तेल द्या म्हणता, पण ते लिटर मध्ये देतात. 920 ग्रॅम भरतं बघा ते. जर तुम्ही पाहिलं आता जाऊन तुमच्या सरांच्या सोबत, तर 1 लिटरला 920 ग्रॅम, म्हणजे किलो मध्ये मोजलं वस्तुमान तर ते 920च भरतंय. फक्त मग तुम्ही खात्री करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता सगळ्यात महत्वाचा विषय, हे आपल्या सर्वांना सगळं माहित होतं इतके दिवस, हे माहित असतं आपल्याला, लांबी माहित असते, वस्तुमान माहित असतं, धारकता माहित असतं, परंतु त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. बघा या घटकासाठीच आपल्याला एवढा वेळ लागला. हे 2 घटक आपण घेऊया, परंतु ज्या दिवशी माझा एखादा घटक कमी असेल शिकवायला, त्या दिवशी हे 2 घटक घेऊया. यातला हा घटक तर खूप छान आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दिनदर्शिका, याच्यावर खूप प्रश्न असतात परीक्षेत. हा घटक आपण नक्की घेऊया, परंतु थोडा वेळ आपल्याला पाहिजे. आता परिणाम, आता हे सगळं पुसतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला रूपांतर करायचं. रूपांतर करायचं कसं? रूपांतर करणार? काल शिकलो अपूर्णांक. 1 किलोग्राम, एक उदाहरण घेतो, 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. मग अर्धा किलो सांगा, अर्धा किलो. हे पाठ करायची गरज आहे का? सोपं सांगतो. अर्धा म्हणजे किती रे? अर्धा म्हणजे व्यवहार अपूर्णांक. काल शिकलोय म्हणजे आपल्याला गणित हा विषय की सगळ्या विषयाची लिंक लागते इथं. किती? 1/2 म्हणजे 2 भागापैकी 1 भाग. दशांश अपूर्णांकात कसं लिहितात? अर्ध्याला 0.5. मग मला सांगा, 2 भागापैकी 1 भाग म्हणजे याचा 2 भाग करा ना, 500. काय अवघड? एकदम सोपं. पाठ करायचं नाही. पुढचं एक रूपांतर सांगतो, पाव किलोग्रॅम. फास्ट लिहितो, आपल्याकडे वेळ कमी आहे. पाव किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? पाठ करायचं, पाठ करायचं नाही. तुम्हाला माहितीये काय? माहितीये पाव किलो कसं लिहितो? व्यवहार अपूर्णांकात कसं लिहितो? विसरला? बरोबर, 4 भागापैकी 1 भाग. मग याचा 4 भाग करा ना. हा 1 भाग आहे ना, हा पूर्ण भाग आहे ना. याचा आपल्याला ग्रॅम करायचे, किलोग्रॅमचं. मग 1 म्हणजे 1000, याचं 4 केलं किती झालं? 250 ग्रॅम. फक्त लक्ष पाठ करायचं, हे पाठ करायचं नाही, हे पाठ करायचं नाही. परीक्षेमध्ये किती पाठ करा. आणि गणित जर तुम्ही पाठ करायचं ठरवलं तर परीक्षेमध्ये आपल्याला काही आठवणार
गणित फक्त लॉजिकने लक्षात ठेवायचं असतं. हे पाठ करा, त्याच्यानंतर हे मात्र अजिबात पाठ करायचं नाही, हे आपल्याला सांगते. समजा तुम्ही पाठ केलं अर्धा किलोग्रॅम बरोबर 500 ग्रॅम आणि अर्धा लिटर बरोबर 500 मिलीलिटर आणि आलं अर्धा तास बरोबर किती मिनिटं, तिथं कन्फ्युजन होतं. अर्धा अर्धा इकडं पण अर्धा आलं, तिकडे पण अर्धा आला, इकडं अर्धा 500 होता, मग तिकडं अर्धा किती झालं, बरोबर ना. आपण पाठ केलेलं असतं अर्धा किलोग्रॅम 500 ग्रॅम, अर्धा म्हणजे 500 असं पाठ केलेलं असतं. आणि तिथे येतात अर्धा तास बरोबर किती मिनिटं, 500 मिनिटं लिहितं. येईल का 500 मिनिटं? म्हणून हे कधी पाठ करायचं नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. ओके, आता आणखी सोपं हे पुस्तक. आता आपल्याला शेवटचं बघा, इथं तुम्हाला लिहिलंय मी परिमाण लिहिलेत. सर्वात लहान इकडं लिहिलंय बघा, मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो. यावर इयत्ता 5वीला परीक्षेमध्ये प्रश्न असतो रूपांतर करण्यासाठी. डावीकडून उजवीकडे जाताना हा तक्ता तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमचे सर तुम्हाला लिहून देतील. हा तक्ता खूप महत्वाचा आहे. आता जर हा तक्ता तुमचा क्लिअर झाला तर कधीही या घटकावरचं रूपांतर तुमचं चुकणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जातं आणि उजवीकडून डावीकडं येताना कमी होत जातं. हे लक्षात सुद्धा ठेवायची गरज नाही. तुम्ही मिली आणि किलो म्हणल्यावर तुम्हाला माहितीच आहे ना, मिली छोटं का किलो छोटं तुम्हाला माहितीच आहे. फक्त मी सांगितलं गणित पाठ करण्याचा विषय नाही, फक्त डोळं उघडं ठेवून त्या गणिताकडे पाहायचं. ओके, मग मला सांगा आता मी इथं लिटर असू शकतं, ग्रॅम असू शकतं, मीटर म्हणजे लांबी, लिटर म्हणजे दारकता, ग्रॅम म्हणजे वस्तुमान, कोणतंही असू शकतं. मग मला सांगा मिली मोठं का सेंटीमीटर मोठं? बरोबर आहे. सेंटीमीटर मोठं का डेकामीटर मोठं? डेकामीटर मोठं. तुमच्या लक्षात येतंय? समजा आता हे पुस्तक एकदम सोपं आहे. 1 लिहिलं मी इथं, असं 1 लिहिलं म्हणजे 1 किलो लिहिलं. मग किती हेक्टर आहे? आपल्याला कुठे जायचं माहिती का? इथं मी लिहिलं होतं का 1 इथं लिहितो, परत एकदा लिहितो 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. तिन्ही पण लिहितो. 1 लिटर बरोबर फास्ट लिहितो, काय चुकलं तर समजून घ्या, मिली. आपल्याला हे 3 कशावर तपासून पाहिजे? याच्यावर तपासून पाहिजे. हेच उत्तर येत आहे का बघायचं का? आणि अजून काय होतं, किलोग्रॅम, लिटर आणि काय सांगितलं, आणि मीटरचं 1 किलोमीटर. किमी म्हणजे काय? कमी नव्हं, किलोमीटर. 1000 मीटर. आता हे आपल्याला याच्यावर तपासून पाहिजे. 1 लिहिलं मी, लिहिलं इथं 1. याच्यामध्ये 10चा फरक असतो, लक्षात ठेवायचं. 10चा फरक म्हणजे 10च्या पटीत असतात. हा, मग कसं लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला. 1 मग किती हेक्टो? 1 किलो म्हणजे किती हेक्टो? 10 हेक्टो. काय इथं किलो लिहिलो आपण, समजा किलो 10 हेक्टो. पुढं डेका 100 आणि इथं काय येणार 1000. आलं का 1000 ग्रॅम? आलं का? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम आलं का? आलं का? मग 1 किलो, आता समजा 1 किलोग्रॅम आलं, 1 लिटर, 1 लिटरचं पण 1000च येणार. येत आहे का लक्षात तुमच्या? म्हणजे इकडून जाताना 1 शून्य वाढवत जायचं, कारण ही छोट आहे, आणि इकडून जाताना 1 शून्य कमी करत जायचं. याच्यावरचं एक उदाहरण घेतो. घेऊ उदाहरण? घ्यायचं उदाहरण? नक्की का सांगा मला. घ्यायचं का? किती उदाहरणं घ्यायची? बोला पटकन. किती? 1 किलो. 1 उदाहरण घेऊ आपण. हा, उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं असा प्रश्न असतो, 1 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम?
मला सांगा 1 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता करायचं 1 हेक्टो कुठं आहे आपलं? इथं आहे. 1 हेक्टो कुठं आहे? इथं आहे. मग इथं किती होईल एकाला? 10. आणि ह्याला किती होईल? 100. 1 हेक्टो बरोबर किती येणार तुमचं उत्तर? 100. 1 हेक्टोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम एवढं उत्तर तुमचं येऊ शकतं. आणि इकडून जाताना मात्र उलट जायचं, पॉइंट वाढवत जायचं दशांशाचा. आता आपल्याकडे वेळ कमी आहे ना, तर तेही तुम्हाला सांगितलं असतं तुमचे सर व्यवस्थित सांगतात. आणि हे पाठ करताना कसं सांगायचं, पाठ करायला सांगतो तुम्हाला. हे पाठ करताना सांगू, हे लिहून घ्या वाटल्यास. मी सेंड डे, मी डे, हे की एवढं जर वाक्य पाठ केलं आणि रूपांतराचा कोणताही प्रश्न आला तर तुमचा कधीही चुकणार नाही. फक्त डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातं आणि इकडून उजवीकडून डावीकडे येताना वाढत जातं. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ 1 देशी म्हणजे किती सेमी? 10. असं लिहिले. समजा इथं 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर किंवा 1 लिटर. इथं लिटर पण असतं ना. 1 लिटर बरोबर किती मिलीलीटर? इथं 10, इथं 100, इथं 1000. आलं का? मग 1 मीटर बरोबर 1000 मिलीलीटर. किंवा आता तुम्हाला एक गणित देतो, ते तुम्ही सोडवायचं आणि तुमच्या सरांना दाखवायचं. शेवटचं गणित. ओके. लास्ट गणित देतो तुम्हाला. दोन डेकामीटर बरोबर किती डेसिमीटर? दोन डेकामीटर बरोबर किती डेसिमीटर? हे गणित तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. लिहून घेतलं? किती डेसिमीटर. ओके. हे गणित तुम्ही तुमच्या सरांना दाखवा. आपण पुढील तासिकेमध्ये वेळ मिळाल्यानंतर हे 2 घटक आपण या पद्धतीनेच कव्हर करूया. आपण सर्वांनी या तासिकेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आभार आहे.